लावा फिल्डिंग स्टार्ट सांग ना। आमच्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन जी विश्वस्त मंडळ स्थापण्यात करण्यात आली ते फार चुकीचं काम झालेलं आहे। जो ग्रामविकासाची ग्रामसेवक आहे ते त्यांनी स्वतः टाळाटाळ करून इथं जे ग्रामसभेमध्ये 31 लोकांची नावं ग्रामसभेतील लोकांनी सूचित केले होते ते नावं बाजूला ठेवून दुसरेच नावं त्यांनी घेऊन ती चुकीच्या पद्धतीची एकतर्फी बॉडी स्थापन केली आणि ज्या बॉडीमध्ये पूर्ण दोषी लोक आहेत अशा दोषी लोकांना घेऊन जे गावातून जे चांगले लोक होते, चांगले सांगायचं म्हणजे ज्या लोकांना ग्रामसभेतून सुचवलेले होते ग्रामसभेने ते न घेता त्यांनी एकतर्फी बॉडी तयार करून चुकीचा निर्णय या प्रशासनाला दिलेला आहे। आणि हे ग्रामसेवक ही इतकीच बाब नाही तर ते कधीच गावामध्ये ग्रामपंचायतला कार्यालयामध्ये येत नाही, महिन्यातून 1-2 वेळेस येतात आणि ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ते हजर राहत नाही। म्हणून अशा ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। तो आपने ग्रामसेवक के बारे में कुछ कंप्लेन कुछ दिए थे? कंप्लेंट किए थे कि प्रशासन भी उसके बारे में हाँ करेंगे कोई दखल नहीं लेते। और क्योंकि वो बोलते सब गांव वाले उसको परेशानी वो ग्राम सेवक को कोई सिल्लोड तालुके में कोई भी गांव लेता नहीं तो वो धोत्रा के लिए उन्होंने रख दिया। वो तुमचं नाव? मी आरडी जाधव धोत्रा। आमच्या येथील ग्रामसेवक श्री रमेश जेठेवाड हे पहिली गोष्ट म्हणजे कार्यालय येतच नाही, फक्त मासिक मीटिंग घ्यायची निघून जायचं हे त्यांचा क्रम चालू आहे। दप्तर पूर्ण सिल्लोडला आहे त्याच्या घरावर, बाकी कार्यालयामध्ये कोणतंच कामकाज होत नाही। सहीचं काम पडलं तर डायरेक्ट त्या ठिकाणी सिल्लोडला यावं लागतं आणि सिल्लोड सही घ्यावं लागते। अशा प्रकारचा हा ग्रामसेवक आणि आला एखाद्या वेळेस तो मद्यपान करून येतो। तसेच आमचं एक देवस्थान आहे श्री सिद्धेश्वर महासंस्थान धोत्रा हे महाराष्ट्रातील नावाजले एक देवस्थान आहे आणि सर्व मराठवाड्याचं एक ते आशास्थान आहे। त्या संस्थांवर 16 वर्षापासून विश्वस्त मंडळ नाही, त्या विश्वस्त मंडळ निर्माण करण्याकरता या धर्मदाय आयुक्त यांनी 2 ऑक्टोबर या रोजी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये विश्वस्त मंडळ नेमणूक करावी असा आदेश दिला होता। तर ग्रामसभा ही राजकीय न होता सार्वजनिक गावाची ग्रामसभा घ्यावी, त्यातून चांगले जे लोक असतील जे नियमावलीत बसत असतील, धर्मदायाने दिलेले नियम असतील त्या नियमात बसून त्यांना या ठिकाणी संधी द्यावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती। परंतु दुर्दैवाचं तो ग्रामसेवक मद्यपान करून होता, स्त्रिया मंडळी होती, स्त्रिया मंडळी बोलू शकत नव्हत्या मद्यपान करून असल्यामुळे आणि स्त्रियांनी सुद्धा त्यांना सांगलं ज्या स्त्रिया काम करतात मंदिरात अशा स्त्रियांची जे लोक काम करतात मंदिरामध्ये देवस्थानचं अशा लोकांना नेमणूक करा। परंतु त्यांनी कोणती न ऐकता सत्ताधारी सरपंच पती आणि सरपंच आणि त्यांच्या आदेशाखाली सर्व ग्रामसभेची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली। तर आम्ही निवडणूक करताना 31 नावा लोकांची संख्या दिली होती, परंतु त्यांनी आता आम्हाला माहीत पडलं काल की त्यांनी आयुक्ताकडे ठराव दाखल केला, त्यात फक्त 11 नावं दिली। त्या 11 नावं दिल्यामुळे आम्हाला ते चांगलं वाटलं नाही, कारण जे करणारे लोक आहे ते घरी ठेवले आणि जे कधी मंदिरात येत नाही अशा लोकांची नेमणूक केली। व त्यामुळे आम्ही त्या ग्रामसेवक व त्या सभेवर व त्या ठरावावर आम्ही निषेध करतो आणि तो ठराव नामंजूर करावा आणि अशा ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करावं अशी आमची मुख्य मागणी आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। मी अंकुश पाटील आज या साखळी उपोषणाला भेट दिल्या असताना कळाले की धोत्रा येथे एका ग्रामसभे ज्या पद्धतीने जे वास्तविक चित्र ग्रामसभेचं ज्या दिवशी ग्रामसभा झाली जे होतं ते वास्तविक पेपरवर घेताना मात्र वेगळंच होतं असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हा जेठेवाड नावाचा जो ग्रामसेवक आहे तो त्याच्या कामामध्ये असलेली अनियमितता, जो रेकॉर्ड घरी नेणं, मुख्यालय न राहणं असताना दुर्दैवानं तो जेव्हा येतो त्यावेळेस तो दारू पिलेला असतो असं महिलांचंही म्हणणं आहे।
हे अत्यंत दुर्दैवी बाब या ग्रामपंचायतमध्ये, या पंचायत राज व्यवस्थेमध्ये घडत आहे. मी या अगोदरच 15 दिवसापूर्वी माननीय गट विकास अधिकारी यांना की हे ग्रामसेवक लोक मुख्यालयी राहत नाही, आता काही काळामध्ये PRC इथं सिल्लोडमध्ये तपासणीसाठी येत आहे. माझा असा या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे PRCला की सिल्लोड तालुक्यातील एकही ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हा मुख्यालयी राहत नाही, शासनाची दिशाभूल करतो, समस्त ग्रामस्थांची दिशाभूल करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी जो आत्ताच आव्हान केलेलं आहे की मुख्यमंत्री या सक्षम पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा जो उद्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी ठेवलेला आहे, तो पहिलेच तर मी सांगेल की कोणताही ग्रामविकास अधिकारी हा मुख्यालयी राहत नसल्यामुळं हा फोल ठरणार आहे आणि कधीच गाव कधी सक्षम होणार नाही, सुजलाम होणार नाही, सुसज्ज होणार नाही आणि सुप्रशासन या ग्रामपंचायतमध्ये येणार नाही, कारण की हा सचिवच भ्रष्ट आहे. मी तर माझा सरळ आरोप आहे की यांच्यावर सर्वांवर मुख्यालयी राहत नसल्यामुळे तातडीने निलंबनाची कारवाई व्हावी. ताई तुमचं नाव? आप उपोषण को किस लिए बैठे हुए? उपोषण के बैठे हुए तो आप किसके मराठीत सांग. आम्ही श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या न्यायासाठी उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या भावना श्री सिद्धेश्वर महाराज सोबत जुळलेल्या आहेत, कारण आम्ही श्री सिद्धेश्वराचे एकनिष्ठ भक्त आहोत. आम्हाला कुठलाही भ्रष्टाचार श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये चालणार नाही. त्यासाठी मी स्वतः या उपोषणामध्ये उतरली आहे. नाही तर माझा कोणताही राजकीय याच्याशी काहीच संबंध नाही, राजकारणाशी काही संबंध नाही आहे. फक्त धार्मिक स्थळावर आक्रमण मी करू देणार नाही म्हणजे नाही, हा माझा विषय.